नमस्कार, मी विजय भक्ती. महाराष्ट्र वैभव ही चळवळ हा उपक्रम याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. महाराष्ट्र वैभव म्हणजे नक्की काय? तर हे मराठी माणसासाठी, आपल्या लोकांसाठी एक उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये उद्योजकता ही सर्वात महत्त्वाची आहे. उद्योग केला आपण तरच भविष्यामध्ये विकास होणार आहे ही धारणा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण घेऊन चाललो आहे. कारण आज प्रत्येक ठिकाणी बघतात की उद्योजक असेल किंवा उद्योग असेल तरच आपल्याला कुठेतरी पुढे चांगलं व्यासपीठ मिळतंय, पुढे कुठेतरी चांगल्या गोष्टी करायला मिळत आहेत. कारण उद्योगातून पैशातून बऱ्याच गोष्टी करता येतात. त्यासाठी उद्योग हे कसं व्हावं, उद्योग म्हणजे प्रत्येक मराठी माणूस कसा उद्योजकाकडे वळावा या उद्देशाने हा उपक्रम आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ग्रामीण लेवलला कशा पद्धतीने लोकांना उद्योग किंवा कामधंदा मिळेल याचंही इथे फार मोठं लक्ष आपण केंद्रित केलेलं आहे. आणि अशा प्रकारचा हा महाराष्ट्र वैभव ह्या मराठी माणसाचा हा उपक्रम आहे. मराठी माणसासाठी उद्योजक घडवण्यासाठी हा आपण उपक्रम करत आहोत किंवा आपण हा उपक्रम चालवत आहोत मागील 3 वर्षापासून. आता मी म्हणालो की आम्ही 3 वर्षामध्ये सुरुवातीला एक डब्बा घेऊन आम्ही एक 2-4 लोकांनी एक डब्बा घेऊन त्याच्यामध्ये काजू विकण्याचा उपक्रम चालू केला आणि आज आमचं एक छोटंसं दुकान आहे. आमची एक 25 ते 50 लोकांची एक टीम आहे ज्या माध्यमातून आपण हे काम करत आहोत. कारण का हा उपक्रम म्हणजे नुसतं एक दुकान नाही, एक मोठा विजन आम्ही घेऊन चालतोय. कारण प्रत्येक ठिकाणी आपलं प्रत्येक स्टेशनला आपलं सुपर मार्केट असावं. प्रत्येक रेल्वे स्टेशनला, प्रत्येक तालुका ठिकाणी आपलं सुपर मार्केट हवं आणि आपल्याला जीवनावश्यक लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी या तिथून उपलब्ध व्हाव्या जेणेकरून आपल्याला पैशामध्ये कुठेही दुकानात जाण्याची गरज लागणार नाही. आम्ही सुरुवातीला स्टॉल लोकांना छोटे-छोटे स्टॉल लावण्यासाठी प्रवृत्त केलं. लोकांना उद्योजक बनवण्याचा प्रयत्न लहान असो, महिला असो, कोणी असो त्यांना स्टॉल लावा, घरोघरी जाऊन विकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विकण्याची ही कला कशी अवगत होईल त्यांना याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. ह्याने काय होईल की जर विकायला तर आपल्याला पिकवता नक्की येऊ शकतो. कारण पिकवायला सोपं आहे पण विकणं फार कठीण आहे. आम्ही त्याच्यावरती भर दिला की तुम्ही विका पहिले, विकायला शिका आणि विकायला शिकल्यावरती आपल्याला नक्कीच त्याचा फायदा मोठा हा होणार आहे. अशा प्रकारे आम्ही छोटे स्टॉल हे प्रत्येक ठिकाणी लावून लोकांना प्रवृत्त केलं की थोडंसं रोजगाराकडे वळायला हवं. आमची संकल्पना अशी आहे की आपली जी संकल्पना आहे या लढतीची किंवा महाराष्ट्र वैभवची अशी संकल्पना आहे की आम्हीच उद्योजक आहोत, आम्हीच ग्राहक आहोत, आम्हीच मालक आहोत. जेणेकरून काय होतंय की प्रत्येक म्हणजे एक उदाहरण सिम्पली तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, आपण दुकानात जातो, दुकानात कोणत्या तरी दुकानातून काहीतरी घेतो आणि मग दुकानात घेतलं की आपलं रिलेशन संपून जातं. पण इथे तसं नाही. इथे काय होणार, तुम्ही दुकानात जे सामान घ्याल ते आपण ग्राहक म्हणून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला तिथे एक आपला हिस्सा असणार आहे, तो एक मालक म्हणून असणार, तो हिस्सा आपल्याला मिळणार आहे. तिथे आपला नोकरदार वर्ग तो पण इथला आपलाच असणार आहे. तिथे नवीन प्रोडक्ट आणणार आहे ते सुद्धा आपलेच असणार आहेत. म्हणजे सांगण्यात तात्पर्य तुम्ही आता पूर्ण डिटेल असेल माहिती तुम्हाला जसं आपण ऑफिसला आल्यावर तुम्हाला मिळेल. इन शॉर्ट असं आहे, एवढं समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की आपणच ह्या उद्योजकाला आपणच सर्व प्रमोट करतो. उद्योजक, ग्राहक, पुरवठादार, उत्पादक सर्व हे आपलेच असणार आहेत. ही आपलीच माणसं असणार आहेत. त्यामुळे खूप मोठा हा रोजगार काय म्हणतात त्याला उपलब्ध इथे होणार आहे. कारण का प्रत्येक गोष्टीला काही नाही म्हणजे ग्राहक असलं तरी पाहिजे. कसं उद्योजक, मालक, पुरवठादार हे सर्व माणसं. आता पुरवठ्याचं उदाहरण घ्या. पुरवठा म्हणजे कोण? आता आपल्या गावाकडे समजा काजू पुरवणारा असेल, त्याचे 4 लोक कामाला लागतात. मसाले पुरवणार त्याचे 4 लोक कामाला लागतात. कोकणासोबत कोकम, हळद हे सर्व गोष्टी आपण जे पिकतो त्या सर्व गोष्टी पुरवठा करणारा सुद्धा ही आपली माणसं असतात. त्यामुळे फार मोठा रोजगार इथे उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट ग्राहक जो आपण कन्झ्युम करणार त्या ग्राहकालाही फायदा होणार कारण काही चांगलं प्रोडक्ट आपल्याला उपलब्ध होणार आहे. उद्योजक आहे त्यांना आपल्याला इथे काही इन्व्हेस्टमेंट केली त्यांनाही तिथे फायदा होणार आहे. एकंदरीत सर्वांना इथे फायदा होणार, सर्वांना विन-विन सिस्टम इथे आपण उपलब्ध करतोय. कारण काय हे सर्वांसाठी आपण बनवलेली उपक्रम आहे, सर्वांसाठी बनवलेली ही चळवळ आहे. त्यामुळे एवढे सर्वांनी इथे कनेक्ट व्हायला हवं याची सांगणं आहे. त्याच्यानंतर आमचा मूळ उद्देश काय आहे की आपल्या या प्रोजेक्टचा मूळ उद्देश काय आहे? मूळ उद्देश एम्प्लॉयमेंट. आता मी सुरुवातीला म्हणालो की किती मोठं एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. तर तसंच आहे की इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करणं हा आपला फार मोठा उद्देश आपण घेऊन चाललेलो आहे. त्याच्यानंतर आपल्याला उत्तम प्रोडक्ट म्हणजे आपण जे प्रोडक्ट आपण कन्झ्युम करणार किंवा आपण खाणार आहोत किंवा आपण घेणार आहोत त्याच्यामुळे प्रोडक्ट चांगलं आपल्याला कसे मिळतील जेणेकरून आपल्याला सेहतला किंवा आपल्या शरीराला किंवा आपल्या पॉकेटला कसं कमी होईल त्यासाठी पण आपण अभ्यास करतो आहोत. त्याच्यानंतर आपल्याला सोशल पॉईंट ऑफ व्ह्यू कारण का आपल्याच मधले लोक या हे लोकांना आपले भागधारक असतात किंवा उद्योजक भाग सर्व असतात तर यांना कुठेतरी भविष्यामध्ये आपल्या मुलांना किंवा त्यांच्या इतर गोष्टींना अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी सोशल पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन आपण त्यांचं
कशा आपण पुढे जाऊन फायदा त्यांना होऊ शकतो यासाठी पण आपण काम करतो. म्हणजे एकंदरीत एम्प्लॉयमेंट, काय म्हणतात त्याला, उत्तम प्रोडक्ट, हेल्दी प्रोडक्ट, त्याचबरोबर सामाजिक कार्य, या 3 गोष्टीवरती आपण ह्या प्रोजेक्ट उद्देश घेऊन आपण हे प्रोजेक्ट चालू केलेलं आहे. जसं म्हणालो मी आता समजलो की आज मराठी माणसाची किंवा आपल्या लोकांची खूप पडझड होताना दिसते. मी तुम्हाला बघतो, तुम्ही व्हिडिओ बघत असाल किंवा काय म्हणतात त्याला, पीपीटी बघत असाल किंवा हे प्रोजेक्ट समोर दिसत आहे बघताय, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मराठी लोकांचं मारामारी होत आहेत किंवा कुठेतरी मराठी बोलणं होत नाहीये. गावाकडे एसट्या, गावाकडे शाळा बंद होत आहेत, जॉब नाही आहेत. या सर्व गोष्टीचं कारण काय? कारण का कुठेतरी आपण संघटितपणे काम करत नाही. तर संघटितपणे जर आपण काम केलं तर गावाकडे ऑटोमॅटिक उद्योग तयार होईल, उद्योग तयार झाले, लोकांना कामधंदे तयार झाले तर लोकांचे राहतील, त्यामुळे सर्व हे शाळा, एसट्या, या इतर गोष्टी, जमीन, या सर्व आपल्याला कुठेतरी ते आपले साबूत ठेवण्यासाठी किंवा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला फार मोठा फायदा होऊ शकतो. कारण आपली युनिटी असेल किंवा आपली एकसंघता असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टीवरती तोडगा हा निघणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे या परिवार आहे, महाराष्ट्र बनावाची परिवार आहे, या परिवारामध्ये एकत्र राहायला हवं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये सर्व गोष्टीचा फायदा सामाजिक लेवलला इथे होणार नाही. त्यामुळे वैयक्तिक लेवलला सुद्धा फायदा होणार, कारण का लोकांना इथे नोकरी मिळू शकते, त्याचबरोबर पार्ट टाइम रोजगार मिळू शकतो. मला तात्पर्य की काही नाही काहीतरी उद्योग, नवीन उद्योग होण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकतं, इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण. त्याचबरोबर आपल्याला एक वेगळं काही करायचं झालं किंवा नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल ते तुम्ही इथे लॉन्च करू शकता, जेणेकरून आपल्याला आपलं स्वतःचं काहीतरी असल्याचं, हे वैयक्तिक लेवल असल्याचं किंवा वैयक्तिक फायदे इथे आपल्या ह्या उपक्रमातून फायदे उपलब्ध होणार. जसं मी तुम्हाला दाखवतोय, प्रत्येक फायदे आपल्याला इथून कुठेतरी या महाराष्ट्र परिवारातून आपल्याला मिळू शकतात. आणि हा आपला उद्देश घेऊन आपण चाललो आहोत की सर्वांचा विकास किंवा आपल्या प्रत्येक माणसांमधून काहीतरी चांगलं घेऊन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायला हवं, हा उद्देश घेऊन आपण चाललेलो आहोत. आपली टीम आहे कशा पद्धतीने काम करतं, आपल्याला फायनान्स डिपार्टमेंट आहे जे आम्ही युधिष्ठी टीम म्हणतो, सहदेव टीम आहे जे आपण रिसर्च टीम म्हणतो, अर्जुन टीम आहे जे नेटवर्क माझे मार्केटिंग टीम म्हणून आपण त्याच्यावर काम करतो, सहदेव टीम आहे ती व्यवस्थापन काम करतं, विदू टीम आहे ती नियोजन काम करतं, भीम टीम आहे ती याच्या रिलेटेड काम करतं. अशा पद्धतीने टीम करून आपण हे काम करतो. आणि नोकरदार वर्ग म्हणजे जे स्टाफ दुकानामध्ये काम करतो एक भाग आपल्याकडे घेऊन आपण ही संरचना निर्माण केलेली आहे आणि या संरचनेच्या माध्यमातून आपण हे काम करत असतो. प्रॉफिट शेअरिंग, जर ह्या उद्योगात प्रॉफिट शेअरिंग, आम्ही सर्वात पहिले जे मेहनत करतो त्याला पैसा, ही आपली संकल्पना, ही आपली धारणा आहे किंवा ही आपली उद्देश आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला उद्योजक असतो, आपले जे काम करत असतो त्यांना आपण 50% मार्जिन देऊन टाकतो. त्यामुळे इथे जो कोण काम करतो त्याला चांगला फायदा इथे उपलब्ध होतो. आणि ते 50% उरतात ते जे इन्व्हेस्टमेंट करतात त्याला एक भाग असतो, संचालक म्हणजे जे मॅनेजमेंट करतात त्यांना एक भाग असतो आणि एक असतो तो दुकानाच्या वाढीसाठी आपण ठेवतो. म्हणजे सांगण्यात तात्पर्य की 50% आपण खरंच प्रॅक्टिकल काम करतो त्यांना आपण देऊन टाकतो आणि उरलेले 50% असतात ते 3 भागामध्ये, जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी, दुसरं जे संचालक मॅनेजमेंट करतात त्यांच्यासाठी, आणि एक असतो तो भाग असतो तो आपल्या भविष्याच्या पुढच्या कंपनीच्या वाढीसाठी आपण 1% ठेवतो. अशा प्रकारे आपण 50% वाढतो. म्हणजे 50% आपण सुरुवातीला दिल्यामुळे प्रत्येक माणूस जो इथं येतो, जो आपले एम आर असतात, जे आपले उद्योजक असतात, त्या सर्वांना हाचा फायदा मोठा हा होतो. त्यामुळे हे एक चांगला मॉडेल आपण आतापर्यंत निर्माण केलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सहभागी कसं व्हायचंय, तर सहभागी व्हायचं असेल आपण तुम्ही 250 रुपये देऊन तुम्ही सभासद होऊ शकता, 1000 रुपये देऊन उद्योजक होऊ शकता, 1000 देऊन 3000 होऊ शकता आणि 25,000 रुपये देऊन तुम्ही सुद्धा भागीदार गुंतवणूकदार होऊ शकता. अशा प्रकारे हे आम्ही एवढे पाठ ठेवलेले आहेत. ते सर्वात म्हणजे उद्योजक आहे जो आमचा 1000 रुपये देऊन घेण्याचा आहे, तो आमचा सर्वात महत्वाचा विषय, कारण आम्ही त्याला काय म्हणतो की तू 1000 रुपये देऊन आमचा एक उद्योजक हो आणि त्या उद्योजकामध्ये तुला मालकी हक्की आम्ही देतो, त्याला कमिशन म्हणजे कमिशन त्याला मिळतं किंवा उत्तम सामान मिळतं, प्रॉफिट शेअरिंग मिळतं, या सर्व गोष्टीचा फायदा त्याला उपलब्ध इथे होतो. या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार नाही, पण एवढे लक्षात घ्या की इथे प्रत्येक माणसाला, प्रत्येक येणाऱ्या माणसाला इथे फायदा हा होतच होतो. त्यामुळे हे अशा पद्धतीने आम्ही इन्व्हेस्टमेंट भाग ठेवलेले आहे. फ्रीचा भाग आम्ही सुरुवातीला ठेवला होता, पण त्याने फार नुकसान आपलं झालेलं आहे, त्यामुळे आम्ही फ्रीचं काही ठेवत नाही. आम्ही थोडे थोडे अमाऊंट जे आहे पैसे आहेत ते तुमचेच पैसे तुम्हालाच इन्व्हेस्टमेंट करून मिळतात, आम्ही काही करत नाही, परंतु हे कुठेतरी ही कनेक्ट होण्यासाठी आपण हे माध्यम हे ठेवलेलं आहे.
कनेक्ट झाल्यावरती तुम्हाला करायचं काय? आता तुम्ही म्हणाल फार मोठं हे चळवळ आहे किंवा फार मोठी काय म्हणतात त्याला उपक्रम असं का झालं मला काय सामान्य असल्यावर मला काय करता येणार नाही. पण तसं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली काय करायचं, आलेले फोटो, मेसेज हे फक्त स्टेटसला ठेवायचे म्हणजे प्रचार प्रसार करायचा. दुसरी गोष्ट खरेदी विक्री. जे तुमच्याकडे काय असेल समजा ते आम्हाला विकायला द्यायचंय. आणि आपल्याकडे जे काय असेल तुम्ही जे आहे ते विकत घ्यायचं. म्हणजे ते पण असं नाही कंपल्सरी घ्यायलाच हवं. तुम्हाला योग्य गरज आणि सर्वात स्वस्त किंवा बाकीच्या प्रोडक्ट पेक्षा आपल्याकडे स्वस्त प्रोडक्ट असेल तेच प्रोडक्ट आपल्याला खरेदी करायचे. म्हणजे खरेदी विक्री. आणि सूचना, सुझाव आणि मार्गदर्शन जे आपल्या कंपनी वाढण्यासाठी तुम्हाला सूचना, सुझाव, मार्गदर्शन जे द्यावेल असेल ते तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला काही फार करायचं नाही. या 3 गोष्टी प्रचार, प्रसार, खरेदी, विक्री आणि सूचना, सुझाव आणि मार्गदर्शन. या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आणि ते सोपं आहे. अगदी सोपं आहे. कारण WhatsAppवर ठेवल्यावर विक्री प्रचार प्रसार होऊन जातो. खरेदी विक्री तुम्हाला काही दुकान महिन्याभरात एकदा कधी येऊन आपल्याला तुम्हाला हवं नको ते घेऊन जाऊ शकता. दुसरी गोष्ट तुम्हाला सूचना द्यायचं मेसेजवरती घेऊ शकता. आणि कंपल्सरी याच्यात काही नाही. खरेदी विक्री ही थोडीशी कंपल्सरी आहे. जेणेकरून खरेदी विक्री झाली तरच आपल्याला पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. आणि ही खरेदी विक्री ही आपल्याला कमी किमतीला आपल्या पॉकेटला बरोबर आपल्या सेहतला परवडणारी आहे. त्यामुळे ही खूप चांगला प्रोजेक्ट आपण घेऊन हे चाललो आहे. आतापर्यंत आम्ही गणपतीला काही प्रोडक्ट उपलब्ध केले होते. आपण पॅकेज प्रोडक्ट त्यावेळेचे आपल्याला ऍक्टर पासून महाराष्ट्राचा मराठी ऍक्टर त्या लोकांनी पण आपल्याला चांगला सपोर्ट केला किंवा त्या लोकांनी मोटिवेशन केलं. स्वतःहून सांगितलं की तुम्ही हे चांगलं करताय. अशा प्रकारचे फोटो आहेत तिथे तुम्हाला दिसत असतील. काही आपण पिकनिक केले त्याचे फोटो आहेत तिथे तुम्हाला दिसणार असतील. काही उपक्रम केले त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्या टीम आहे तुम्ही डायरेक्ट थेट विभाग घेऊ शकता. म्हणजे मॅनेजिंग लेवलला जर काय बोलायचं तर प्रकाश साहेब आहेत. फायनान्स मध्ये काय दिनेश साहेब आहेत. दुकानामध्ये संजय साहेब आहेत. नवीन काय बोलायचं महेंद्र साहेब आहेत आणि मागणी काय असेल तर प्रभाकर साहेब असे सर्वांचे. आमचं असं म्हणणं आहे की आज नाही तर केव्हाच नाही. आता काहीतरी करावंच लागेल असं मला असं वाटतं. तुम्हालाही वाटत असेल कारण आता वातावरण बघता की आज काहीतरी केलं पाहिजे. आणि ह्यासाठीच मी तुम्हाला म्हणतो की आता ही सुरुवात करूया. तुम्ही महाराष्ट्र नक्कीच भेट द्या आणि आपण काहीतरी चांगलं प्रोडक्ट आपण करू शकतो. आमचं म्हणणं आहे की मराठी माणसाला जागा हो, रोजगारामध्ये जागा हो. कारण रोजगाराशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि हे एकट्या डोक्याचं काम नाही. बऱ्याच वेळा एकट्याने करून आपण जेवढा तेवढं करूनच गेलो. पण संघटित जर केलं तर आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला बेनिफिट हे मिळणार. त्यामुळे मराठी माणसाने सहज ह्या आपल्या महाराष्ट्र विभागाचा धागा व्हायचा आहे. महाराष्ट्र विभागाच्या चळवळीमध्ये एकत्र यायचं आहे. एक दिवस भेट म्हणजे समजून घ्यायचं अजून तुम्हाला. आणि तुम्ही भेट दिली होती नक्कीच हे प्रोडक्ट तुम्हाला आवडेल. आता होत आहे की आपण दोष देतोय, आपण वाईट लोकांना बोलतोय, यांना बोलतोय, परप्रांतीयांना बोलतोय, इथे सर्वांना बोलतोय. पण खरंच आपण काय करतो का? याच्यावर तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे. उदाहरणार्थ सिम्पली एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आज तुम्हाला हप्त्याभरामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हप्त्याभरामध्ये तुम्ही मराठी माणसाकडनं काय प्रोडक्ट घेतलंय? इथे परप्रांतीय लोक दिवसाला त्यांच्या आपल्या आपल्या लोकांकडून सामान घेतात. आणि हप्ता हप्ता 15-15 दिवस आम्ही मराठी माणसाचा विचार पण केला नसेल. आणि ह्याच्यामुळेच आपल्याला उद्योजकता फार मोठी पाठी पडते. आणि आम्ही हा एक प्रोजेक्ट मध्ये आम्हाला उद्योजकता जेवढी लोक आहेत त्यांना सर्वांना कनेक्ट करतोय. आपल्याला सामान्य लोकांना कनेक्ट करतोय, उद्योजक लोकांना कनेक्ट करतोय, शेतकरी लोकांना कनेक्ट करतोय आणि सर्वांचे इको फ्रेंडली सिस्टम तयार करू. आणि सर्वांच्या बेनिफिटसाठी वैयक्तिक बेनिफिट नाही, सर्वांचे बेनिफिट. जो मेहनत करतो त्याला पैसा. अशा तत्वावरती आपला हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. आणि ह्या प्रोजेक्टला मला वाटतं सर्वांनी भरभरून सहकार्य करावं. आणि अशासारख्या प्रोजेक्टला जर सहकार्य केलं नाही तर परत कसले प्रोजेक्ट येणार नाहीत. आणि मग मराठी माणसं व मराठी माणूस म्हणून काही फायदा होणार नाही. तर मला असं वाटतं की आता ही वेळ आहे आपल्याला काहीतरी करायची. आणि ही एकदा वेळ गेली तर नंतर मग रडत राहण्यात काय फायदा नाही. आणि म्हणून मला वाटतं आपण सर्वांनी हे प्रोजेक्टला आपण सहकार्य करूया, भेटूया, माहिती घेऊया, चर्चा करूया. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये तुमचाही इनपुट देऊन आपण हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ. इथे कोणाचंही नुकसान नाही, कुठल्याही प्रकारचं नेटवर्क मार्केटिंग नाही, कुठलंही ह्या पद्धतीने फसवाफसवी नाही. हे जे समोर आहे फक्त छोटं आहे. हे आपल्याला डोकं पुढे न्यायचं. कारण आम्ही 3 वर्षामध्ये एक छोट्या छोट्या व्यापासून दुकानापर्यंत आलो आणि अजून 3 वर्षामध्ये आम्हाला सुपर मार्केटमध्ये कन्वर्ट व्हायचंय. असं आमचं छोटं छोटं आणि सावकाशच्या पद्धतीने आमची वाटचाल आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर सर्वांना लवकर भर दिली तर लवकर हा प्रोजेक्ट पुढे जाईल आणि सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि आपल्याला चांगला अजून काहीतरी करता येईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा सांगेन की हीच वेळ आहे आपण सर्वांनी एकत्र होऊन, एकत्र संघटित होऊन काम करायचे. आणि फार मोठं नाही, छोटं छोटं सिम्पली प्रचार प्रसार, खरेदी विक्रीने सुझाव या 3 गोष्टीवरती आपण नक्कीच हा प्रोजेक्ट पुढे घेऊन जाऊ शकतो. नक्कीच भेट द्या महाराष्ट्र बोला आपल्या उपक्रमाला, आपल्या चळवळीला.